हर हर भीमाशंकर भगवान की जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। जय शंभो। आज नारायणगाव ते भीमाशंकर पालखी पदयात्रा पालखी सोहळ्याचा तिसरा दिवस। आज सकाळी 6:30 वाजता आम्ही डोंगर चढण्यासाठी निघालो आहे। हा डोंगर म्हणजे काय सरळ सोपा रस्ता नसून दऱ्याखोऱ्यांच्या मधला रस्ता आहे। तुम्ही बघू शकता मागे हे पूर्ण दगड वगैरे सगळे आणि खूप अडचणीचा रस्ता आहे। सहजासहजी हे शक्य नाहीये। ही शिवशंकराची कुठेतरी कृपा आहे आणि गेले ते 12 वर्ष तप पूर्ण होऊन हा 13वा वर्ष आहे। 13 वर्ष सतत 70-80 वर्षाची मंडळी सुद्धा चालत आहे। हे काही सोपी गोष्ट नाही। सरळ रस्ता सुद्धा आपल्याला 1 किलोमीटर चालण्याचं पॉसिबल नाही। ते आज 8 किलोमीटर सरळ दऱ्याखोऱ्या डोंगरातून सतत आपण चढत आहोत। ही सर्व शंकराची कृपा आहे। प्रत्येकाला दरवर्षी काही ना काही अनुभव येत गेलेला आहे। त्याच्या माणसं जुळत गेली। असं कोणतंही दरवर्षी 20-25 माणसं वाढत गेली। आज 200 ते 250 लोक पालखीला आहेत। ही सर्व शंकराची कृपा। हर 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 हर। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे। तर आपण आहोत सध्या कर्जत तालुक्यामध्ये। कर्जत तालुक्यामध्ये असलेला हा बलिवरे या गावाजवळ आपण स्टे केला रात्री। त्यानंतर आपण आता चाललो आहोत थेट भीमाशंकरला। तर चला मित्रांनो, तुम्हाला भीमाशंकरला जाण्यासाठी सोपा आणि सरळ मार्ग दाखवतोय। तर आपले व्हिडिओ कंटिन्यू करा। जय शिवराय। तर मित्रांनो, बलिवरे या गावापासून 10 किलोमीटर असणारा भयानक व खडतरक ट्रेक आज आपण पाहणार आहोत। तर चला पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया। तर मित्रांनो, तुम्ही कोणी हा ट्रेक केलेला असेल तर आपल्या कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि हा खडतर प्रवासाची आपण आता सुरुवात केलेली आहे। तुम्ही बघू शकता थोड्याशा नदीमधनं आपण आता पुढे चाललो आहे। तर माझ्यासमोर माझे 2 मित्र आहेत आणि आपण आता पुढचा प्रवास चालू ठेवूया। मित्रांनो, तर आपण ऐकू शकता पशुपक्ष्यांची किलबिलाट ते मन प्रसन्न करून टाकते। आणि हा आपण समोर जो पाहताय तो सह्याद्री मधला असलेला भीमाशंकर अभयारण्याचा एक भाग आहे। आणि भीमाशंकर म्हटले तर सह्याद्रीमध्ये त्याचं खूप मोठं स्थान आहे। कारण सह्याद्री मध्ये आणि याचं अस्तित्व खूप छान असं दाखवले आहे। आणि झाडाझुडपांनी नटलेला हा भीमाशंकर पर्वत आहे। तर मित्रांनो, चला आपण पुढे आपला ट्रॅक चालू करूया। मित्रांनो, बलिवरी या गावापासून आपण अर्धा ते पाऊण तास ट्रॅक केल्यानंतर इथे पोहोचलो आहोत। आपल्याला थेट इकडून जायचं आहे समोर पुढे। आणि आता सपाटीचा पूर्ण भाग संपलेला आहे। तर आपल्याला खडदल आणि चढावीचा रस्ता लागणार आहे इथून। तर मित्रांनो, चला आपण आपला ट्रॅक चालू करूया। तर मित्रांनो, आपण जिथे आता आहोत तिथेशी याला उंगणा चौक असे म्हटले जाते। तर तुम्ही इथे पाहू शकता, आपण जर स्टे करायचा असेल तर आपण इथे रात्री येऊन स्टे पण करू शकतो। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपल्या सह्याद्रीमधील भले मोठे दगड। आणि हे दगड फक्त तुम्ही आपल्या सह्याद्रीमध्येच पाहू शकता। तर असाच खडतर असे दगड असणारे प्रवास अजून पुढे आपल्याला अर्धा तास बघायला भेटणार आहे। तर चला पुढे आपण आपला ट्रेक चालू करूया। मित्रांनो, आपल्याला आता पहिला पॅच संपून आपण आता दुसरा पॅच चालू करतोय। तुम्ही समोर पाहू शकता, इथून आपल्याला समोरून जायचंय आणि दुसरा पॅच सुद्धा असाच खडकाला आहे। तर चला मित्रांनो, महादेव, हर हर महादेव, भोलेनाथ महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। बोल।
तुला बोलायचे संदेश बोल तू आपलं वक्तव्य मत कर. तू आपला स्टार आहे. स्टार संदेश स्टार बोल. नको रे यार. बोल बोल बोल. फेमस झालो तर घरी आता येते. संघ मला म्हणते, तेव्हा माझ्याकडे नको. तुला याच्यावर काय वाटतंय? तसं वाटलं इथं. अरे तरी पण तुला काय असं वाटतंय? मला काहीच वाटत नाही. नाही आता भीमाशंकर पालखी तू एवढा चढला, तुला काय वाटतं आता? मला काहीच वाटत नाही. काही नाही वाटत. पाय दुखतात का नाही? बिलकुल नाही. मग ताकद काय खाल्लायस तुम्ही? बाबा हे शांत यारा विचारा. तुम्हाला काय वाटतंय? ज्येष्ठ का वरिष्ठ ज्येष्ठ हे थोडी पालखीवाले जरा आभारच केली आमची, पण आम्ही बिस्किट पुढे आणलो होतो म्हणून बरं वाटलं जरा. थोडी शाव दिली आम्हाला. नंतर आम्ही भाकरी पण आणलो होत्या. ए ती शेवामध्ये काय होता? मेरकुटी पण होती आमच्याकडं. बुंदी शाव ना, बुंदी शाव होती पण नरम पडली शाव जरा. बुंदी कमी शाव. आता शिवनगरचे आशिषजी साहेब नाही नाही हे लट्टीपानचे बुंदी शिव मुळे आशिष बोल आशिष बोल आशिष बोल. नाही मी काय बोल आता तू काय बोलतेस? तू बोल. ही पालखीच यांची आहे तरी तो लाजतो. आशिष बोल. कारण त्यांना लाज आहे. कारण त्याला लाज आहे. भाकरी खाल्ली असं मी परवडला असतं. आम्ही भाकरी का भाकरी का आम्ही याला हुआ त्यांच्या थोरापूर आलो, आम्ही येऊन बसलो, भाकरी खाल्ली आमच्या काढल्या. खाल्ल्या मग आहे? आता नाही असेल बघ. नाही अर्धी अर्धी खाल्ली मी कालची आणली होत्या. ए, पाहून 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 ए, मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता हा तिसरा पट्टा आहे आणि तिसरा पट्टा म्हटलं तर याच्या नंतर आपल्याला सपाटी लागेल आणि श्री क्षेत्र भीमाशंकर हे पूर्ण तिथून दिसू लागेल. तर मित्रांनो चला. मित्रांनो सध्या आपण तिसऱ्या टप्प्यावर आहोत आणि सह्याद्री ही अशी गोष्ट आहे, सह्याद्रीतली वाट आपल्याला पुढचा मार्ग दाखवित असते आणि सह्याद्रीतली हवा आपल्याला जगण्याचा एक आनंद देत असते, सुख देत असते. तुम्ही सह्याद्रीत आल्यानंतर तुम्हाला एक वेगळा जल्लोष असतो, कारण जशी वाट पुढे दिसत जाते तसा आपला पुढचा प्रवास करण्याचा आनंद आणि उत्साह वाढत जातो. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता पुढचा जो हा रस्ता आहे त्या रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे. तर आता 10 ते 15 मिनिटाचा ट्रॅक बाकी आहे खाली. त्यानंतर आपण श्री क्षेत्र भीमाशंकर इथे पोहोचणार आहोत. तर चला मित्रांनो थोडा रेस्ट करून आपला पुढचा ब्लॉग आपण चालू करूया. फायनली मित्रांनो आपण भीमाशंकर इथे पोहोचलो आहोत. तर पाहू शकता हा मागून आपण आलेलो आहे आणि इकडे कार पार्किंग सुद्धा आहे. जो कोणी आपल्या इकडे येईल हायवे टू हायवे त्यांनी इकडे कार पार्किंगला कार आपली पार्क करावी किंवा बाईक असेल तर बाईकची सोय आहे तिथे. आपण आता एंट्री करतो. मी तसं तुम्हाला दाखवते. हा प्लेस मार्केटचं आहे. आम्ही आलो होतो संडेला तर खूप अशी गर्दी आहे तुम्ही पाहू शकता. आणि 3 दिवसानंतर आपला महाशिवरात्री आहे तर तुम्ही गर्दी पाहू शकता. मित्रांनो तो फायनली आपण पोहोचलो आहोत. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता कलमजा माता देवस्थान इथे आपण वस्तीला राहतो.